नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। साधारणतः मागील 50 ते 55 वर्षापासून महिंद्रा उद्योग समूहाची एक कंपनी मॉस्को ही कंपनी खोपोली शहरामध्ये आहे। आणि तसं पाहायला गेलं तर या महिंद्रा उद्योग समूहाच्या कंपनीमध्ये खोपोली शहरातील अनेक नागरिकांना आपला रोजी रोजगार देखील मिळालेला आहे। परंतु त्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सुद्धा या मॉस्को कंपनीला दिलेल्या आहेत। आता वादाचा मुद्दा असा निर्माण झालेला आहे की आता या मालमत्तेचं विभाजन होत आहे आणि हे विभाजन होत असताना मॉस्को कंपनीच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहती आता भुईसपाट करण्याचं काम सुरू आहे। आणि याच्यातच कुठेतरी ह्या वादाची ठिणगी पडलेली आहे। ज्या ठिकाणी मॉस्को कंपनीच्या वसाहती होत्या ते लवजी ग्रामस्थांचं एक श्रद्धास्थान, ज्याला आपण वेताळ देवस्थान म्हणतोय, वेताळ देवस्थान होतं आणि अनेक वर्षापासनं या लवजी ग्रामस्थ या वेताळ देवस्थानाची पूजापाठ करत आहेत। परंतु ज्या इमारतींचं भुईसपाट करण्याचं काम सुरू आहे ते करत असताना तिथल्या ठेकेदारांनी कोणालाही विश्वासात न घेता किंवा कोणालाही कुठचीही पूर्वकल्पना न देता वेताळ देवस्थान अक्षरशः जेसीपीने उखडून एका कोपऱ्यामध्ये ठेवलं आणि तिथेच या वादाला सुरुवात झालेली आहे। लवजी ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आमच्या देवस्थानाचा घोर अपमान झालेला आहे आणि या संदर्भामध्ये लवजी ग्रामस्थ जे आहेत ती ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत आणि त्यातूनच हा मोठा वाद आता निर्माण झालेला आहे। सविस्तर वृत्त काय आपण पाहणार आहोत। पुढील या घटनेचं संपूर्ण सविस्तर वृत्त जे ते आपल्याला सांगत आहेत मानसी कांबळे। मॉस्को कंपनीच्या जागेतील वेताळ मूर्ती विटंबना प्रकरण, ग्रामस्थ आक्रमक, नगरपालिकेने थांबवले विकसकाचे काम। खोपोली नगरपालिका हद्दीतील लवेज गावाजवळ असलेल्या महिंद्रा उद्योग समूहाच्या मॉस्को स्टील कारखान्याच्या अतिरिक्त जागेत श्रद्धेचे स्थान असलेली वेताळ देवाची मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने हलवल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण खोपोली आणि लवेज परिसरात संतापाची लाट उसळली असून आज संतप्त ग्रामस्थांनी नगरपालिकेवर प्रचंड धडक मोर्चा काढला। ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी संबंधित जागेवरील सर्व विकास कामे तातडीने थांबवण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत। या वादाची पाळेमुळे 50 वर्षापूर्वीच्या इतिहासात आहेत। स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल या आशेने लवेज ग्रामस्थांनी आपल्या सुपीक शेतीच्या जमिनी मॉस्को कारखान्याला दिल्या होत्या। कारखान्याच्या उभारणीनंतर काही अतिरिक्त जमिनीवर निवासी संकुलं उभारली गेली। याच संकुलाच्या प्रांगणात वेताळ देवाचे जुने देवस्थान होते, जिथे ग्रामस्थांची मोठी श्रद्धा आहे। मात्र अलीकडे ही निवासी संकुलं पाडून त्या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण सुरू असताना ठेकेदाराने देवाच्या मूर्तीचा कोणताही आदर न राखता ती जेसीबीने हलवली। ही बाब समजताच ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या। या प्रकारानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली होती। मात्र प्रशासनाकडून ठोस हालचाल न झाल्याने आज महिलांसह शेकडो ग्रामस्थांनी नगर परिषदेवर धडक दिली। या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे, रवींद्र रोकडे यांनी ग्रामस्थांची बाजू मांडताना प्रशासनाला धारेवर धरले। ज्या जमिनी रोजगारासाठी दिल्या तिथे आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला। नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली। त्यांनी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना संबंधित विकसकाचे काम थांबवण्याचे लेखी आदेश दिले। तसेच बैठकीला उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची विनंती केली। नमस्कार, मी लवेज ग्रामस्थ। आमचा लढा असा आहे की आमचा देव होता, म्हणजे वेताळ देव आहे, जे पूर्वीपासून 200 वर्षापासून आहे आणि तो आमच्या स्थानिक लोकांनी जेव्हा महिंद्रा कंपनीला जागा विकल्या तेव्हा त्यांच्या जागेच्या आतमध्ये त्याचं स्थान होतं। परंतु तेव्हापासून आनंद महिंद्रा यांनी पण तो देवस्थान हलवला नाही आणि तो आम्ही आमच्यासाठी तिथे एक गेट ठेवलं होतं आणि त्या गेटमधून आम्ही आज जाऊन त्या देवाची सतत पूजा करत होतो। परंतु आता होऊ घातलेला नवीन डीपी प्लॅन नुसार ते तिथे नवीन काहीतरी प्रोजेक्ट आणतायत। आमचं लवेज गावाचं त्या प्रोजेक्टला विरोध नाहीये, पण त्या देवाच्या सोबत आमच्या आस्था जोडलेली आहे। आमच्या 200 वर्षापासूनचा देव आहे आणि आमची त्यांच्याशी नेहमी संपर्क साधत होतो की आमच्या देवाचं स्थान तुम्ही मोकळं करून द्या। आम्हाला अगदी काय जास्त नाही, 1-2 गुंठे जागा त्या देवाची ठेवली तरी चालेल। आमच्या पूर्वजांनी त्यांना 100-150 जागा दिल्या, त्यांना येणाऱ्या डेव्हलपमेंटला आम्ही स्वागत केलं। परंतु आता आज आमच्या देवासाठी जागा सोडा असं आमची चर्चा चालू होती। परंतु अचानक एका रात्री मध्यरात्री तो आमची भावना ज्या देवाशी जुडलेली आहे तो देव अचानक जेसीपीने उचलून दुसऱ्या जागी ठेवलेला आहे।
प्रथमतः बघितलं तर आम्ही हिंदू आहोत आणि हे महाराष्ट्र हिंदूंचं महाराष्ट्र, हे स्वराज्याचं शिवरायांचं महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये देवाची विटंबना सरस केली जाते. तरी आम्ही लवेज ग्रामस्थ कायद्याने लढा देतो आहोत. आम्ही कुठलेच कोणाच्या भावना चेतावतील किंवा आमच्या भावना दुखवल्या आहेत, पण अजून कोणाला त्याच्यापासून काय सार्वजनिक शांततेचा भंग व्हावा नाही हे आम्ही दक्षता घेऊन हा लढा आम्ही कायद्याने लढतोय. परंतु एका आपल्या देवाची विटंबना करून सुद्धा त्याची आज तगायत FIR नोंद केली जात नाहीये. सदर साहेबांकडून सांगितलं जातं की चौकशी चालली आहे, चौकशी अंती ते ठरवतील की काय करायचे. परंतु आज खरंच तिथे देव आहे का आणि त्या देवाला ते दगड संबोधतात, त्या दगड तो देव आहे का? पण त्या दगडच पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रात सगळे दगडच देव होते आणि त्या देवाची विटंबना झालेली आहे. त्याचा आम्ही लवेज ग्रामस्थ सगळं निषेध करतो. धन्यवाद. आणि पब्लिकचा जो रोष पाहिला त्यानुसार साहेबांनी हिरे साहेबांना, पोलीस अधीक्षक आहेत आपल्या खोपोली शहराचे, त्यांना तात्काळ नोंद गुन्ह्याची करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. तर हिरे साहेबांनी 14 दिवसाचा कालावधी सांगितलेला आहे की 4 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने त्यांना नोटीस बजावलेली आहे ठेकेदाराबरोबर समोर, आणि नियमानुसार 14 दिवसाचा जो टेक्निकल टाईम लागतो ॲज अ डिस्कस करायला वरील अर्चल मॅडम जो वर्क डिपार्टमेंट आहे रायगड जिल्हा बरेच अधीक्षक, तर त्यांच्याकडून 10 दिवसाच्या अवधीमध्ये ते आपल्याला त्याच्यावर तक्रार दाखल करणार आहेत. आणि तोपर्यंत आपल्या नगरपालिका प्रशासनाकडून आम्हाला चांगला असा आदेश दिलेला आहे की आम्ही तेही त्या कामासाठी स्टे आणण्याची नोटीस त्यांना देणार आहेत. आणि जे कोणी ओनर आहेत महिंद्रा कंपनी महिंद्राचे त्या जागेचे, त्यांना प्रशासन चर्चेसाठी बोलवणार आहे आणि त्यानंतर त्या गोष्टी सगळ्या होणार आहेत.